सर्वांना नमस्कार. आपल्या या महर्षी कणाद अकॅडमीचे अमोल सर, त्यांच्याबरोबर उपस्थित असणारे इथले राकेश सर आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी ज्या वेळेला तुमचं बोलणं ऐकत होतो त्यावेळेला मला लक्षात असं आलं की अमोल सरांनी आज फाऊल केला आहे. तो फाऊल असा आहे की एका मुलीने मग सांगितले की इथं मला फक्त अकॅडमिक्स नाही, लाईफ स्किल्स पण शिकवतात. आता ज्या क्लासमध्ये लाईफ स्किल शिकवतात, श्री सरांसारखं एवढं चांगलं लोक बोलतात, चंद्रशेखर सरांसारखं एकदम शॉर्ट अँड स्वीटमध्ये सांगतात, अशा ठिकाणी मला बोलवणं म्हणजे हा फाऊल आहे. परंतु आता फाऊल केल्यामुळे आता मला त्याला प्रतिसाद देणं भाग आहे, म्हणून काही मुद्दे मी तुमच्यासमोर मांडतो. तुमचं सगळ्यांचं बोलणं ऐकत असताना मला जुनी मराठी भाषेतली एक म्हण आठवली. ती जुनी मराठी भाषेतली म्हण अशी आहे की बोलणाऱ्याची माती खपते, न बोलणाऱ्याचं सोनं देखील खपत नाही. मी 2 वर्ष आयुष्यामध्ये धुळे या जिल्ह्यामध्ये राहिलो. त्या ठिकाणी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम केलं. त्या ठिकाणी एक अतिशय मोठे ज्येष्ठ कार्यकर्ते होते, आर्किटेक्ट आहेत ते व्यवसायाने. आता सोडून दिलं, ते वय झालं त्यांचं, 75पेक्षा जास्त वय आहे त्यांचं. पण ते पण मला वेगळ्या शब्दात हेच सांगायचे. ते असं म्हणायचे की ओनली लव्ह इज नॉट इनफ, लेट अस डिक्लेअर इट. म्हणजे नुसतं चांगलं असून चालत नाही, आपण चांगले का आहोत, कसे आहोत हे सांगावं पण लागतं. तेव्हा मित्रमैत्रिणींनो, तुम्ही आयुष्यात जे यशस्वी होणार आहात त्याच्यासाठी आपण काय करतो, आपले विचार काय, आपल्याला कसं करायचं आहे, आपण काय करू इच्छितो, हे सगळं सांगता देखील आलं पाहिजे. आणि ज्या क्षणी आपल्याला संधी मिळाली त्या क्षणी ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि अशी संधी सांगत नसते की उद्या सकाळी 11 वाजता मी तुम्हाला संधी देणार आहे बरं का, असं होत नसतं आयुष्यामध्ये. कोणत्याही क्षणी ती संधी येते आणि ती संधी आपण घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण नियमित सराव ठेवला पाहिजे. त्यामुळे आपण आपल्यामध्ये बोलण्याचा, विचार मांडण्याचा पण आपण सराव ठेवला पाहिजे. सगळ्यांचं बोलणं ऐकत असताना मला आनंद वाटला. आणि तो आनंद असा वाटला की या अकॅडमीमध्ये केवळ एका विशिष्ट पद्धतीचे संबंध तुमच्या शिक्षकांचे नाहीत, तर एक आत्मीयतेचे, जिव्हाळ्याचे संबंध आहेत असं लक्षात आलं. तर हा जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा असणारा घटक आहे. आता दिवसेंदिवस असं होत चाललं की आपण तंत्रज्ञानाच्या वाटेवर पुढं चाललो आणि मग तंत्रज्ञानाच्या वाटेवरती पुढं जाताना मानवी जीवनामध्ये पण बदल घडत गेले. म्हणजे 25 वर्षापूर्वी आम्ही जसे वागत बोलत होतो तसे आम्ही आज वागत बोलत नाही. आता 25 वर्षापूर्वी तुमचा कोणाचाच जन्म झालेला नव्हता, कदाचित श्री सरांचा पण नसेल झाला, मला माहीत नाही. पण 25 वर्षापूर्वीच्या गोष्टी आता नाहीत, त्या बदलत जातात. तर फार जुन्या काळची एक गोष्ट आहे. जुन्या काळी एक अतिशय प्रसिद्ध असे युद्धकलेचं प्रशिक्षण देणारे गुरु होते आणि ते तलवार अतिशय प्रभावीपणे शिकवायचे. म्हणजे त्यांच्याकडे शिकणारा जो वीर असायचा, सैनिक असायचा, तो एकदम चांगल्या पद्धतीने तलवार शिकवायचा आणि त्यांचा एकदम अतिशय भारी शिष्य होता. जसे तुम्ही भारी शिष्य आहात ना अकॅडमीचे, तसा एकदम भारी शिष्य होता. आणि मग त्या गुरूंना देखील वाटलं की अरे, हा शिष्य एकदम जबरदस्त आहे, त्याच्या इतकी तलवार जोरदार कोणाला फिरवता येत नाही, त्याला हरवणं जगात कोणालाच शक्य नाही. आणि म्हणून याचं शिक्षण पूर्ण झालं. आणि त्या काळात अशी पद्धत होती की आपल्याला जे काही शिक्षण आहे ते असं जाऊन सांगायचं की मी तलवार शिकलो आहे, गावात कोणी तलवार फिरवणार आहे का, माझ्याबरोबर या, तलवारीनं युद्ध करा, जिंकलं तर माझं मोठेपण मान्य करायचं वगैरे वगैरे. असं तो सगळा गावोगाव गेला. सगळ्यांना त्यांनी त्या तलवारीच्या स्पर्धेमध्ये हरवलं. आणि होता होता असं झालं की त्यांनी त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या प्रदेशातल्या सगळ्या लोकांना हरवलं. आणि तो विचार करायला लागला की अरे, आपण आता सर्वात श्रेष्ठ तलवार चालवणारे झालो. पण त्याच्या मनात आलं की नाही, पण अजून एक माणूस आहे म्हणले, त्याला आपण तलवारीत कधी हरवलं नाही. आणि ते माणूस म्हणजे कोण आहे? ते आपले गुरु आहेत. मग त्याच्या मनात आलं, अरे, आपण एवढी भारी तलवार चालवतो, आपण गुरूंना पण हरवतो. मग तो त्याच्या गावात परत आला आणि गावामध्ये परत आल्यानंतर त्यांनी जाहीर केलं, गुरूंना जाऊन आव्हान दिलं की तुम्ही माझ्याशी तलवारीची स्पर्धा करा आणि मी जिंकलो तो माझा मोठेपणा तुम्ही मान्य करा. गुरूंनी सांगितलं की ही योग्य नाही वगैरे वगैरे वगैरे. पण शेवटी ठरलं तलवारीची स्पर्धा होणार. आणि सगळ्या गावात एकदम आश्चर्य, कारण भारतासारख्या देशात गुरूंनी शिष्याशी लढायचं ही गोष्टच मुळात दुर्मिळ होती त्या काळात. पण अशी स्पर्धा होणार म्हटल्या तर सगळीकडे बातमी पसरली, एकदम सगळ्या गावागावात तेवढी चर्चा. मग रोज तलवारीचा याचा अभ्यास सुरू झाला या शिष्याचा, आणि तलवार फिरवणं वगैरे वगैरे त्याचा सगळ्याचा अभ्यास सुरू झाला. त्याने माहिती काढायला घेतली. आता स्पर्धांमध्ये असं आहे की हल्ली पण ते तंत्र वापरलं जातं की स्पर्धा ज्याच्याशी आहे त्याची माहिती काढली जाते. हल्ली आता त्याचे व्हिडिओ बघतात, त्याचे ॲक्शन्स बघतात, त्याप्रमाणे सगळी स्ट्रॅटेजी ठरवतात आणि करतात.
मग ह्यांनी पण आपल्या लोकांना लावलं की गुरुजी काय करतायत जरा लक्ष ठेवा. आणि गुरूंची माहिती काढायला लोक लावल्यानंतर ते काही नाही म्हटले, त्यांचं नेहमीसारखं चालू आहे. पण म्हटले एक गोष्ट त्यांनी फार वेगळी केली. ते म्हटले की त्यांनी असं केलं आहे की ते गावातल्या लोहाराकडे गेलेत आणि त्याला सांगितलं की मला तू 6 फुटाचं मॅन तयार करून दे, असं त्यांनी सांगितलं. आता हा विचारात पडला, 6 फुटाचं मॅन म्हणजे तुम्हाला कळलं असेल की याच्यामध्ये तलवार ठेवली जाते, त्याला मॅन म्हणतात. तर 6 फुटाचं मॅन करायला सांगितलं म्हणजे काहीतरी गडबड आहे. मग तो म्हटला गुरुजींनी चिटिंग केली राव, म्हणजे त्याचे शब्द वेगळे असतील पण तुम्हाला समजावं म्हणून सांगतो. आपल्याला सांगितलं नाही 6 फुटाची तलवार कशी चालवायची. ते 6 फूट म्हणजे माणसाच्या पेक्षा उंच साधारणपणे, किंवा माणसा एवढं उंच झालं. चिटिंग केली. पण म्हटलं आपण तुम्ही गुरु असाल पण मी पण तुमचाच चेला आहे. मग हा त्या लोहाराकडे गेला. तो म्हटला गुरुजींनी किती फुटाचं मॅन सांगितलं, 6 फुटाचं. तू असं कर, मला 10 फुटाचं मॅन तयार करून दे, 10 फुटाची तलवार तयार करून दे. झालं. त्या लोहाराने काम सुरू केलं आणि मग त्यांचे ते पवित्रे वगैरे ते सगळं असतं ते सुरू झालं आणि प्रत्यक्ष स्पर्धेचा दिवस होता. झालं. गुरु आले, त्यांच्या पुढे असं 6 फुटाचं मॅन. आता ते मॅन धरायला पण मागे एक जण होता, ह्याचा 10 फुटाचा, याला 2 माणसं होती. आणि मग पंच होते आणि पंचांनी इशारा केला की आता चला स्पर्धेला सुरुवात करा. असं म्हटल्यानंतर गुरूंनी बरोबर आतनं आपली तलवार काढली आणि ती नेहमीची 2-2.5 फुटाची तलवार. हा आपली तलवार काढतोय. 10 फुटाची तलवार काढणं शक्य आहे का माणसाला? 10 फुटाची तलवार काढणंच शक्य नाही. स्पर्धा झालीच नाही. त्यामुळं आपण किती आयुष्यामध्ये पुढं गेलो तरी काहीतरी एक अनुभवाचा, वयाचा, एकूण जीवनाच्या अनुभवाचा विचार या सगळ्या मंडळींच्याकडे असतो. तर आपल्या मनामध्ये असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपण सगळेजण 10वीपर्यंत तुम्ही शिकणारे बहुतेक सगळेजण आहेत. 12वी सायन्सचे पण विद्यार्थी आहेत. तर आपल्या सगळ्यांना आईन्स्टाईनचं नाव माहिती आहे. आईन्स्टाईन हा प्रसिद्ध शास्त्रज्ञ वगैरे वगैरे वगैरे. तर असं झालं की आईन्स्टाईन मूळचा जर्मन, पण एकूण त्या दुसऱ्या महायुद्धाच्या आधीची सगळी परिस्थिती त्यामुळे तो जर्मनीमधनं गेला आणि तो गेला अमेरिकेमध्ये, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमध्ये गेला. आणि त्या अमेरिकेमध्ये प्रिन्स्टन नावाचं एक विद्यापीठ आहे. त्या प्रिन्स्टन नावाच्या विद्यापीठामध्ये तो भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स शिकवायला लागला. आणि फिजिक्स शिकवायला लागल्यानंतर मग त्याची सगळी कीर्ती वगैरे 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 अशी होती. आणि आईन्स्टाईन एकदम साधासुद्धा राहणारा माणूस. मग एके दिवशी सगळं विद्यापीठातलं काम संपवलं आणि आता घरी जायचं म्हणून तो बस स्टॉपवरती आला. आणि बस स्टॉपवरती आल्यानंतर त्याला एक तरुण मुलगा भेटला. आणि मग बोलता बोलता सुरू झालं त्यांचं एकमेकांशी बोलणं वगैरे वगैरे. मग आईन्स्टाईन या तरुण मुलाला विचारलं की मे आय नो व्हॉट आर यू डुईंग. तर त्यांनी उत्तर दिलं की आय एम मास्टर ऑफ फिजिक्स. म्हणजे त्याने MSc फिजिक्स, आपल्या भाषेमध्ये MSc फिजिक्स शिकलेला होता. मग या मुलाने त्याला विचारलं मे आय नो सर व्हॉट आर यू डुईंग. तर आईन्स्टाईनने उत्तर दिलं की आय एम स्टुडंट ऑफ फिजिक्स. म्हणजे ज्यांनी 1905 साली लिहिलेल्या शोधाचं प्रत्यंतर अजून देखील जगाला संपूर्ण अर्थाने आलेलं आहे असं म्हणता येत नाही. ज्याला 120 वर्ष होऊन गेली, 121 वर्ष आता म्हणायला पाहिजे, असा माणूस देखील म्हणतो की आय एम स्टुडंट ऑफ फिजिक्स. त्यामुळे आयुष्यामध्ये आपल्याला सतत शिकावं लागणार आहे. पण आता ही आईन्स्टाईनची गोष्ट आली. सध्याची गोष्ट काय आहे तर तुम्ही सगळेजण केमिस्ट्री शिकताय. केमिस्ट्रीच्यामध्ये आता मला माहीत नाही 10वीला किंवा 9वीला हाफ लाईफ पिरियड ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट असा एक टॉपिक असतो, बरोबर ना? हां. तर रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंटमध्ये असं म्हटलं जातं की रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट तुम्ही नुसतं ठेवलं की ते आपोआप त्याच्यामधनं सगळे रेडिओ ॲक्टिव्ह एमिशन्स होतात. आणि एका टाईम फ्रेममध्ये ते जे ठेवलेलं असेल, म्हणजे आज समजा आपण इथे 1 किलो रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट ठेवलेलं असेल तर अमुक एक काळामध्ये ते अर्धा किलो होतं. याला हाफ लाईफ पिरियड म्हणतात. ओके. तसं हल्ली एक कन्सेप्ट आलेली आहे. मी पण आत्ता ती नवीन ऐकली. ती कन्सेप्ट अशी आहे, हाफ लाईफ पिरियड ऑफ नॉलेज. आता हा एक फार विलक्षण प्रकार आहे. म्हणजे काय? म्हणजे असं आहे की तुम्ही तुमचं आता 10वी-12वीचं शिक्षण करणार पण तुम्ही इथे थांबणार नाही. त्याच्या पुढे तुम्ही अजून काहीतरी शिकणार, बरोबर? त्याच्यामुळे तुम्ही डिग्री घेणार, त्याच्या पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करणार, त्याच्यानंतर विचार करणार की पुढे शिकायचं का नाही वगैरे वगैरे वगैरे. असं शिकल्यानंतर तुम्ही तुमच्या उद्योग, व्यवसाय, नोकरी ज्याला काही सुरुवात करणार. तर आजपासून साधारणपणे 2012-13मध्ये असं होतं की 2012-13मध्ये जर एखादा विद्यार्थी बाहेर पडला असेल कुठलंही त्याचं शिक्षण पूर्ण घेऊन, तर तो जे शिकलेला आहे त्याच्यातलं 50% त्याला वापरावं लागतं. याच्यासाठीची 2012-13ची वर्ष होती 12 वर्ष. म्हणजे 2013मध्ये जो पासआउट होऊन बाहेर पडला आहे त्याचं आता सगळं करिअर बदलून गेलं आहे 2025मध्ये. त्याला भरपूर शिकावं लागलं आहे 12 वर्षामध्ये.
याला म्हणायचा हा लाईफ ऑफ नॉलेज असं म्हणायचं. आता तो सध्याचा पिरियड असा आहे, त्याची पण आकडेवारी जुनी आहे, म्हणजे 1 वर्षापूर्वीची आहे. तो साधारणपणे 3.5 ते 4 वर्ष आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही ज्या क्षणी तुमचं शिक्षण पूर्ण करून तुमच्या करिअरला सुरुवात करणार आहात, त्यावेळेला तुमचं जे शिक्षणातलं जे सगळ्या गोष्टी तुम्ही शिकलेल्या आहात त्यातल्या ऑलमोस्ट बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला वापरता येणार नाहीत किंवा त्यांचा फारसा उपयोग तुमच्या करिअरसाठी होणार नाही. फार भयंकर सांगितलं असं वाटल्यानंतर तर त्याला हल्ली नवीन एक शब्द आहे, त्याला असं म्हणतात की देन व्हॉट शुड यू डू. तर त्याला असं म्हणतात देन हाऊ टू लर्न. शिकायचं कसं हे शिकायचं हे फार अवघड असतं. आता ते शिकण्याचं काम आता तुम्ही सगळ्यांनी हातात घेतलं पाहिजे. आता तुम्ही सगळेजण मोठे झालेला आहात. 10वीची मुलं आता 16-17 वर्षाची आहेत, 12वीची मुलं 18च्या उंबरठ्यावरती असतील. म्हणजे बहुतेक सगळेजण तुम्ही 2 वर्षामध्ये भारताचे आमदार, खासदार सगळे निवडून देणारे, लोकप्रतिनिधी निवडून देणार, तुम्ही जबाबदार नागरिक होणार कायद्याच्या भाषेमध्ये. तर हे तुम्हाला शिकलं पाहिजे आणि हे शिकणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही साधारणपणे 25-26 या वयामध्ये तुमचं शिक्षण पूर्ण होईल फॉर्मलाईज. थोडेफार शिकणारे पोस्ट डॉक्टरल रिसर्च वगैरे करणारे अजून शिकतील 1-2 वर्ष, पण तिथून पुढचं तुमचं जे लाईफ आहे, करिअर लाईफ, ते साधारणपणे सरासरी 35 वर्षाचं आहे. म्हणजे 60 वर्षापर्यंत तुम्ही गृहीत धरा 35 वर्षाचा आहे. तर 35 वर्षामध्ये दर 3-3.5 वर्षांनी, आत्ताच्या हिशोबाने दर 3-3.5 वर्षांनी टेक्नॉलॉजी चेंज होणार आहे. दर 3-3.5 वर्षांनी कन्सेप्ट बदलणार आहेत. मग ते शिकवायला तुम्हाला अमोल सर येणार नाही, ते शिकवायला तुम्हाला राकेश सर नाही, तुमचे लाडके चंद्रशेखर सर, श्री सर, कोणी तुम्हाला शिकवायला ते येणार नाही, कारण ते विषय अतिशय वेगळे असणार आहेत. मग हे शिकवतात म्हणजे काय करतात हे तुम्ही शिकलं पाहिजे. मग त्याच्या काही सोप्या ट्रिक्स असतात. आता 1-2 ट्रिक्स तुमच्या बोलण्यात पण आल्या, तुमच्या लक्षात आलं असेल तर. काही गोष्टी तुम्हाला पाठ कराव्या लागतात, काही जुन्या युक्त्या देतात, काही कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतात, इकडे लक्ष दिलं पाहिजे. अशा अजून 2-3 कन्सेप्ट्स आहेत. आजचा तो विषय नाही आहे म्हणून मी तुम्हाला फक्त थोडक्यात सांगतो. तर इकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे की आपण कसं शिकायचं. सो सक्सेस मंत्रा इज लर्न हाऊ टू लर्न. आता अजून इथं थांबलं नाही, आता अजून एक नवीन कल्पना आलेली आहे. तर त्याच्यामध्ये असं म्हटलं की पूर्वी आम्ही जे शिकलो त्याच्याबरोबर काहीतरी वेगळं आम्हाला शिकावं लागतं. त्यामुळं आता एक नवीन कन्सेप्ट आली. त्या कन्सेप्टला असं म्हणलं जातं लर्न, दॅट इज व्हॉट यू आर डुईंग राईट नाव. देन नेक्स्ट स्टेप इज अनलर्न, जे शिकलेलं ते सगळं विसरा, अँड देन रीलर्न. त्यामुळे लर्न, अनलर्न, रीलर्न हे सायकल जे आहे ते तुमच्या करिअरमध्ये परत होणार आहे. आता किती वर्ष होणार आहे हे प्रेडिक्शन मी करू शकत नाही, तुम्हाला त्याचा अनुभव येणार आहे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला इथून सगळ्यांनी मदत केली पाहिजे किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. हे सगळं करत असताना काही गोष्टींच्याकडे आपल्याला अगदी लक्ष दिलं पाहिजे. कुठल्या गोष्टींच्याकडे लक्ष दिलं पाहिजे तर आपल्या सगळ्यांना आयुष्यात यशस्वी व्हायचं आणि तुम्ही सगळेजण आयुष्यात यशस्वी होणार आहे याची खात्री आहे मला. ज्या पद्धतीनं आज तुम्ही मनोगत व्यक्त केलं, ज्या पद्धतीनं या सर्व शिक्षक मंडळींनी सांगितलं त्या पद्धतीनं. पण पहिली गोष्ट अशी आहे की आयुष्यात यशस्वी व्हायचं म्हणजे काय ते तुम्ही ठरवलं आहे का? हा प्रश्नाचं उत्तर नंतर सवडीनं कधीतरी तुम्ही द्या. पहिली गोष्ट तुम्हाला ही ठरवावी लागेल की मी आयुष्यात यशस्वी होणार म्हणजे काय होणार हे तुम्हाला केव्हा तरी विचार करावा लागेल आणि त्याप्रमाणे तुम्हाला योजना आखावी लागेल. आणि त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला करावं लागेल की मी स्वतः काय आहे हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. मला काय आवडतं आता हे साधारण जनरल तुम्हाला माहिती आहे, परंतु आत्ता जर उठून उभा करायला सांगितलं तर मला माहीत नाही किती जण सांगू शकतील की मला अमकंच करायचं आणि मी तेच करणार. असं सांगणारे लोक जरा कमी सापडतील असा माझा अनुभव आहे. त्यामुळं पहिली गोष्ट आपल्याला अशी करायला पाहिजे की आपण कोण आहोत, आपल्या क्षमता काय आहेत, व्हॉट आर युअर स्ट्रेंथ्स, व्हॉट आर युअर विकनेसेस, हे तुम्हाला आधी पहिल्यांदा ॲनालाइज करायला पाहिजे. आणि हे थोडंसं सायंटिफिकली ॲनालाइज करून देणाऱ्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत, आपल्याला माहिती आहेत. त्या मेथड्सचा पण तुम्ही वापर करू शकता आणि तुम्ही स्वतःला ओळखायला शिका. जी माणसं स्वतःला ओळखायला शिकली ती माणसं अतिशय आयुष्यामध्ये यशस्वी झाली. आणि त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं नाव जे आम्हाला सगळ्यांना माहिती आहेच ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे जर बघायला गेलं आपण वेगळ्या दृष्टिकोनातनं तर वेगळ्या दृष्टिकोनातनं छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील जे होते शहाजीराजे
हे अत्यंत पराक्रमी सरदार होते आणि त्यांच्याकडे खूप मोठी जहागिरी होती. आणि जर शिवाजी महाराजांनी ठरवलं असतं की आयुष्यात कुठलीही लढाई करायची नाही, कोणाशी भांडण करायचं नाही, एकदम आपल्या वडिलांची जी जहागिरी आहे तेवढी सांभाळायची, असं जरी ठरवलं असतं शिवाजी महाराजांनी, तरीसुद्धा त्यांचं आयुष्य त्या काळात जेवढ्या सुख सोयी सुविधा होत्या त्या सगळ्या सुख सोयी सुविधा शिवाजी महाराजांना उपलब्ध होत्या. एवढं शहाजी राजांचं कर्तृत्व होतं. पण शिवाजी महाराजांनी स्वतःला ओळखलं. काय म्हणून ओळखलं? मी हिंदवी स्वराज्याचा निर्माता आहे, मी हिंदवी स्वराज्याचा छत्रपती होईल. हे शिवाजी महाराजांनी कितव्या वर्षी ठरवलं? 14व्या वर्षी ठरवलं. साधारणपणे इतिहासात जे सांगितलं तर 1644 रायरेश्वरावरती शपथ घेतली त्यांनी. आता 14वं वर्ष ओलांडून आपण पुढे गेलो आहे. आता शिवाजी महाराज तर फार थोर आहेत, त्यामुळे आपण 14व्या वर्षात जर समजा नाही ठरवलं असेल काही जण, तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. पण तुम्ही ते लवकरात लवकर ठरवा पहिल्यांदा. आणि आम्हाला शाळेत असताना जुनी एक कविता होती, ती कविता मला आठवते या निमित्ताने. ती कविता अशी होती की आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये आरसा आहे आणि तो आरशामध्ये आपण कसं दिसतो, मी छान दिसतो का नाही, आज कसे छान नटून थटून आलेत वगैरे वगैरे असं दिसतं, असं आपल्याला आवडतं बघायला आरसा. पण त्या कवितेत असं म्हणलं होतं, मी ओळखेले मला पूर्ण कशाला पाहण्या मला आरसे. म्हणजे मी कसं आहे मला माहिती आहे, मला आरशाची गरज नाही आहे, अशा प्रकारचा भाव येतो. ते तुम्ही स्वतःला ओळखायला शिका, हे पहिलं. यशाची व्याख्या प्रत्येक माणसाची वेगळी असू शकते. अगदी समजायला सोपं म्हणून मी 2 नावं तुम्हाला माहिती असेल म्हणून मी त्या संदर्भात 2 नावं देतो. 2 डॉक्टर आहेत, 2 डॉक्टर यशस्वी आहेत, पण एकाचं आयुष्य वेगळं आहे, दुसऱ्याचं आयुष्य वेगळं आहे. आपण पुण्यामध्ये बसलो आहे, कदाचित तुम्हाला माहिती नाही, परंतु पुण्यामध्ये अत्यंत प्रसिद्ध डॉक्टर आहेत, हृदयरोग तज्ज्ञ आहेत. त्यांचं नाव आहे डॉक्टर जगदीश हिरेमठ. अतिशय प्रसिद्ध डॉक्टर आहेत. म्हणजे त्यांची अपॉइंटमेंट मिळायला सुद्धा तुम्हाला काही महिने लागतात, इतके ते बिझी आहेत. अर्थातच त्यांना खूप पैसा मिळतो, त्यांचं जे काही ज्ञान कौशल्य लोकांचा जीव वाचवतात वगैरे वगैरे त्याबद्दल. डॉक्टर जगदीश हिरेमठ यशस्वी आहेत का? आहेत. पैसा आहे, सगळं त्यांचा समाजामध्ये प्रतिष्ठा आहे, नाव आहे, सगळीकडे आहे. आणि त्याच वेळेला आपल्या महाराष्ट्रातल्या एकदम टोकाचा जिल्हा, आपण महाराष्ट्राच्या पश्चिम बाजूला बसलो आहे, पूर्वेकडचा सगळ्यात टोकाचा जिल्हा गडचिरोली, चंद्रपूर, त्या सगळ्या भागामध्ये डॉक्टर प्रकाश बाबा आमटे हे जंगलात राहतात आणि तिथल्या आपल्या जनजातीय बंधूंची सेवा करतात. त्यांना मोठे मोठे पुरस्कार मिळाले. मग डॉक्टर प्रकाश आमटेंचं आयुष्य यशस्वी आहे की नाही? दोघेही डॉक्टर आहेत, दोघांचं आयुष्य यशस्वी आहे. त्यामुळे गणित आपण शिकतो तर साधारणपणे बहुतेक सगळ्या गणिताचं असं असतं, काही 2-3 प्रकारची गणितं त्याला अपवाद आहेत, की एका गणिताचं एकच उत्तर बरोबर असतं. पण मित्रमैत्रिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्य हे तुमचं असं गणित आहे की ज्या प्रश्नाची उत्तरं अनेक आहेत आणि प्रत्येक उत्तर हे बरोबरच आहे, पण ते बरोबर उत्तर काय हे जनतेनं ठरवायचं आहे. त्यामुळं आपल्या आयुष्याचं गणित कसं सोडवायचं, त्यासाठी कसं यशस्वी व्हायचं हे लक्षात ठेवायला पाहिजे. ते तुम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे. अजून एक जरा गंभीर मुद्दा, इथं साधारण ते नसेल असं मला वाटतं, परंतु ते मी आवर्जून सांगतो. तो मुद्दा असा आहे की मध्यंतरी मी थोडी एक माहिती घेत होतो आणि ती माहिती अशी होती की भारतामध्ये ॲडिक्शनचं प्रमाण किती आहे. मग ॲडिक्शन्समध्ये ऑल सॉर्ट्स ऑफ ॲडिक्शन्स याचं प्रमाण किती आहे. आणि त्याच्यात एक आकडेवारी अशी दिली होती की 17 वर्षाच्या खाली, आणि ही आकडेवारी 7 वर्षापूर्वीची म्हणजे 2019ची आकडेवारी, आता तर अजूनच परिस्थिती बिघडली असावी असं मानायला जागा आहे. तर 7 वर्षापूर्वी असं म्हटलं होतं की ॲडिक्शनमुळे भारतातले साधारणपणे 17 वर्षाच्या खालचे मुलं आणि मुली हे दोघेही ॲडिक्ट आहेत असे किती % असेल तर 2019चं प्रमाण जे आहे ते नंतर तुम्ही गुगलवर सर्च करू, साधारण 5% आहे. आज भारताची लोकसंख्या 145 कोटी आहे. मला जो काही समाज दिसतो, मी जो काही पाहतो, त्याच्यात तर मला असं वाटतं की हे 5%पेक्षा आता जरा पुढंच गेलेलं असावं, पण कमी मात्र नक्की झालेलं नाही. साधा ढोबळ हिशोब करा तुम्ही, 5% आपण गृहीत धरून चालू. म्हणजे किती होतात? काही कोटी तुमच्या वयाची किंवा तुमच्या वयापेक्षा लहान असलेली मुलं मुली दारू, सिगरेट, ड्रग्स ह्या सगळ्यामध्ये सर्रास ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. तुम्ही सगळेजण भाग्यवान अशासाठी आहात
की जिथं काहीतरी एक विचार घेऊन ही अकॅडमी चालते. केवळ मुलांना काहीतरी विषय शिकवायचा आणि मग आमचं काम संपलं, मार्क मिळाले की, असं न मानता आमचे मुलांच्या बद्दल आमची काहीतरी बांधिलकी आहे असं मानणारे सगळे शिक्षक आहेत. त्यामुळे तुम्ही तर सगळे व्यसनांपासून दूर आहात, पण एक गोष्ट तुम्हाला केली पाहिजे ती म्हणजे जर चुकून तुमच्या माहितीत, तुमच्या परिचयात असं जर कोणी असेल तर त्याला बाहेर काढण्यासाठी आपण खटपट केली पाहिजे. आणि हा फार अतिशय गंभीर मुद्दा आहे. आणि हा गंभीर मुद्दा अशासाठी मी तुम्हाला सांगतो आहे की या गंभीर मुद्द्यातनं काय होतं, तर या गंभीर मुद्द्यातनं त्या माणसाच्या आयुष्याचं तर वाईट होतंच, मग त्याचा शरीरावर दुष्परिणाम होतो वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. मग सिनेमाला गेल्यानंतर ती जाहिरात वगैरे आपल्याला दाखवतात, हो की नाही, त्या जाहिराती आपण असंख्य वेळा बघितल्या, ते त्या माणसाचं नुकसान आहे. पण मुद्दा तिथे संपत नाही. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये आपल्या देशातल्या पहलगाम नावाच्या ठिकाणी काय घडलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अतिरेक्यांनी आपल्या देशबांधवांची हत्या केली. जगामधला अभ्यास असा आहे की हा सगळा जो ड्रगचा व्यापार चालतो त्याच्यातला मोठा जो पैसा आहे तो अतिरेक्यांच्याकडे जातो, की कमीत कमी कष्टामध्ये जास्तीत जास्त पैसा मिळतो. म्हणजेच आमचे भारतातले जे तरुण मुलं मुली किंवा मोठी माणसं जे ड्रगचं व्यसन करतात ते काय करतात, पैसा कोणाला पुरवत आहेत, अतिरेक्यांना. अतिरेकी काय करतात, आमच्याच भावा बहिणींचे जीव घेत आहेत. त्यामुळं आमच्या भावा बहिणींचे जीव घ्या याच्यासाठी आम्ही तुम्हाला पैसे देतोय हे सगळे लोक करतात. हा त्यातला गंभीर मुद्दा आहे, तुम्ही लक्षात ठेवा. पण मित्रमैत्रिणींनो, आयुष्य एवढं गंभीर नाही, आयुष्य हे गमतीदार देखील आहे. आणि ते गमतीदार आयुष्य आपल्याला आनंदानं जगलं पाहिजे. आणि आनंदानं जगण्याचे दोनच फंडे आहेत. त्याच्यापेक्षा तिसरा ऑप्शन मला माहिती नाही, तुम्हाला माहिती असेल तर मला नंतर जरूर सांगा, आत्ता बोलण्याची लिंक तुटू नये म्हणून. दोनच ऑप्शन्स आहेत आयुष्यात तुम्हाला जर आनंदानं समाधानानं जगायचं असेल तर. पहिला ऑप्शन असा आहे, डू व्हॉट यू लव. लव इन द सेन्स लाईक, इंग्लिशमधलं डू व्हॉट यू लाईक. मला जे आवडतं ना तेच मी करणार. मग प्रसंगी आईवडिलांशी तुम्हाला मतभेद झाले तरी चालतील, त्यांची तुम्हाला बोलणी ऐकावी लागली तरी चालतील, तुम्हाला कष्ट पडले तरी चालतील, पण तुम्हाला जे आवडतं ना तेच तुम्ही करा. आणि हे स्वतःला आवडतं आणि जे करतात त्याच्यामध्ये लोक किती पुढे जातात, ते इतके पुढे जातात की त्यांचं जगामध्ये नाव होतं. अशा सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येतात. एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो. मी ज्या गरवारे महाविद्यालयात शिकवतो त्या महाविद्यालयामध्ये साधारणपणे 20 वर्षापूर्वी एक विद्यार्थी होता. त्याचं नाव कृष्णमेघ कुंटे असं त्याचं नाव. आणि हा विद्यार्थी मायक्रोबायोलॉजी शिकायचा आणि तुमच्यापेक्षा वयानं 1-2 वर्ष पुढे, म्हणजे FYला असताना तो नापास झाला. आता नापास होणं म्हणजे काय फार वाईट गोष्ट किंवा जग सगळं संपलं वगैरे वगैरे असं काही समजायचं काही कारण नाही. नापास लोक अनेक झाले पण त्यांनी आयुष्यात बदल घडवून दाखवले असे पण लोक आहेत. तर हा नापास झाला आणि मग त्याचे जे सर होते आमचे डॉक्टर वाटवे सर प्रमुख होते आणि ते म्हणाले की तू आता नापास झाला तू काय करशील. तो म्हणला कॉम्प्युटरचे कोर्स करणार. ते म्हणले अरे कॉम्प्युटरचा कोर्स काय तू कधी करशील, तू असं कर, तामिळनाडूमध्ये जंगलामध्ये मी एक संशोधन करतो आहे, तिथं जाऊन काही माहिती गोळा करायची, प्रत्यक्ष राहायचं, ती जी काही त्यांची विशिष्ट माहिती जंगलात राहून ती गोळा करायची. तू असं कर, तू जंगलात राहा आणि 2 महिने साधारण तिथं राहा आणि मी सांगतो तुला काय बघायचं कसं बघायचं, आपण गरजेप्रमाणे फोनवर बोलू, मला काही अडचण असेल तू सांग, मी व्यवस्था करतो आणि तू तिथं राहून ते सगळं संशोधन माझ्यासाठी कर. हा कृष्णमेघ कुंटे तिथे जंगलामध्ये गेला आणि सरांनी सांगितलेलं काम तो करायला लागला. पण नंतर त्याला लक्षात असं आलं की अरे जंगलामध्ये अजून वेगळ्या प्रकारचे काही प्रजाती आहेत, त्यांचं निरीक्षण मी करू शकतो आणि हे सरांच्या प्रोजेक्टचा भाग नाही आहे, मला आवडलं म्हणून मी करतो. आणि त्यांनी ते सुरू केलं आणि त्यांनी स्वतः सरांचं मार्गदर्शन घेतलं आणि त्यांनी त्याच्या स्वतः सगळ्या विषयाच्या नोंदी ठेवायला सुरुवात केल्या. आणि ज्या वेळेला 2-3 महिने ते जंगलात राहून परत आला त्यावेळेला त्यांनी ते सगळं संशोधन वाटवे सरांना सांगितलं आणि वाटवे सरांनी असं सांगितलं की तुझं संशोधन इतकं भारी आहे की ते आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे शोध निबंध प्रसिद्ध होतात त्याच्यामध्ये तुझं संशोधन प्रसिद्ध होईल. आणि कृष्णमेघ कुंटे हा विद्यार्थी असा होता की जो शिकत असताना त्याचा निबंध आंतरराष्ट्रीय पातळीवरती तो प्रसिद्ध झाला. आज हा कृष्णमेघ कुंटे परदेशामध्ये मोठ्या पदावरती शास्त्रज्ञ म्हणून काम करतो. आता मी नापास झालो, माझं काही होणार नाही, माझा आवडीचा विषय वेगळाच आहे असं काही म्हणायचं नाही. त्यामुळे आयुष्यात यशस्वी होण्याचा पर्याय काय आहे, डू व्हॉट यू लाईक. आता दुसरा पर्याय आहे लाईक व्हॉट यू डू. आता आयुष्यामध्ये असं होतं काही वेळेला की जे तुम्हाला पाहिजे असतं ते होत नाही. एक संदर्भ मी आत्ता रिसेंट आहे म्हणून मी घेतो. दुर्दैवानं आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्याचं निधन झालं विमान अपघातामध्ये.
अजितदादा पवारांचं. अजितदादा पवारांची महत्त्वाकांक्षा म्हणजे ह्याच्यात कुठलाही राजकीय नाही विषय, परंतु त्यांनी आयुष्य कसं घेतलं हा मुद्दा आपण जरा लक्षात घेऊयात. अजितदादा पवारांची महत्त्वाकांक्षा काय होती? त्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यांचे व्हिडिओ पण तुम्ही कदाचित ते रील वगैरे येतात मध्ये मध्ये. पण ते एकूण सगळी राजकारणाची परिस्थिती अशी झाली की ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. पण म्हणून काय ते रडत बसले का की नाही नाही मी मुख्यमंत्री झालो नाही, मी मुख्यमंत्री झालो नाही, असं काही करत बसले नाही. मग त्यांनी काय केलं? पहिला ऑप्शन काय होता? डू व्हॉट यू लाईक. मला मुख्यमंत्री व्हायचं, महाराष्ट्राचा काय कारभार करायचा माझ्या कल्पनेप्रमाणे, डू व्हॉट यू लाईक. ते त्यांना शक्य झालं नाही. मग त्यांनी काय केलं? सेकंड ऑप्शन, लाईक व्हॉट यू डू. मग त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा तितक्याच क्षमतेने किंवा कर्तबगारपणे त्यांनी उपमुख्यमंत्री पदावरती काम केलं. त्यामुळे आयुष्यात असं होणार आहे काही जणांच्या की जे तुम्हाला आवडतं ते तुम्हाला करता येणार नाही कदाचित, पण त्यावेळेला रडत बसायचं नाही, त्यावेळेला कुठलाही वेडावाकडा विचार मनात आणू द्यायचा नाही, आणि जे आपल्याला करावं लागते ते अतिशय आनंदाने आणि मनापासून करायचं. हे जर तुम्ही केलं तर तुमचं आयुष्य नक्की सुखी, समाधानी आणि आनंदी होईल. आणि आयुष्यामध्ये असं आहे की आनंद हा बाहेर नाही. माझ्याकडे भारी मोबाईल आहे, काय ॲपलचा किती आला आता सध्या? अच्छा ठीक आहे, ॲपलचा 17 माझ्याकडे नाही. मग माझं आयुष्य असं आनंद त्या ॲपलच्या फोनमध्ये नाही आहे. आनंद इथे आहे, आनंद इथे आहे. तो आनंद तुम्ही शोधायला शिका. त्याचे वेगवेगळे फंडे तुम्हाला शिकवलेलेच आहेत, तुम्हाला नंतर केव्हा तरी लक्षात येईल. तो आनंद तुम्ही घ्या आणि आयुष्यात यशस्वी व्हा, ही या निमित्तानं मनापासून मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.